फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचं दादांकडून कौतुक। माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। किल्ले रायगडावर आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। शिवभक्तांसह संभाजीराजे छत्रपतींची उपस्थिती, पालखी मिरवणुकीसह मर्दानी खेळांचंही आयोजन। ठाकरे बंधूंच्या युतीआधीच नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन। मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे पदाधिकारी उपस्थित। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आज प्रथमच पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं आणि रेल्वेच्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन। काँग्रेस खासदार राहुल गांधींचा 6 महिन्यातला 5वा बिहार दौरा। मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यात गरजणार तर गयामध्ये महिलांशी संवाद साधणार। दशरथ मांझींच्या कुटुंबियांनाही भेटणार। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरनं एकतेचं महत्त्व अधोरेखित केलं। पाकिस्तानात अजूनही द्विराष्ट्रवाद सिद्धांत कायम। समाजाला एकजुटीनं राहण्याची गरज असल्याचंही नमूद। आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार। रेपो रेटमध्ये 0.25% कपातीची शक्यता। विकासाचा दर वाढण्याचा आरबीआयचा प्रयत्न। देशात कोरोना बळींचा आकडा 50च्या वर। देशभरात कोरोनाचे 4866 हून अधिक सक्रिय रुग्ण। गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू। बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश। आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट समितीसह तिघांविरुद्ध एफआयआर। अनेक पोलीस अधिकारी निलंबित। डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातला बेबनाव वाढला। एकमेकांवर आरोपांच्या फैरी, एकमेकांची जिरवण्याची भाषा। मस्क यांना आपणच प्रशासनातून बाहेर काढल्याचा ट्रम्प यांचा दावा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।